सातारा जिल्ह्यात 15 मे रोजी राजकीय घडामोडींना वेग येणार असून भाजपचे 2 हेवीवेट नेते वेगवेगळ्या व्यासपीठांवरून शक्ती प्रदर्शन करताना दिसणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावरील प्रधानमंत्री आवास योजनेच्या भव्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची धुरा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांभाळलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पणाचा हा सोहळा असला तरी त्यातून भाजपचे शक्ती प्रदर्शन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मला सांगतो की माझ्याशी मला सांगितलं संदीप आमचा वरिष्ठ आहे. आज जिल्हा परिषद आढावा घेतला, काय कार्यक्रमाचं नियोजन आहे दिसतंय? नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजनेचं देशातलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट मिळालं होतं. जवळजवळ 30 लाख घराचं उद्दिष्ट मिळालं. ते घरकुलं मंजूरही झाली, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि विक्रमी वेळेमध्ये 5 लाख घरकुलांचं बांधून आमची पूर्ण झाली. त्या घरकुलांच्या हस्तांतरणाचा विषय, त्यासोबत महाराष्ट्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 10,000 कोटी रुपयांचा हप्ता महाराष्ट्राला देण्यासंदर्भात माननीय केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान साहेब सातारमध्ये येत आहेत आणि 2 कार्यक्रम आहेत त्यामध्ये की 10,000 कोटीच्या हप्त्याचं वितरण आणि 5 लाख घरांचं लोकार्पण सोहळा. अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री सन्माननीय शिवराजसिंह चौहान साहेब सातारमध्ये येत आहेत. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं, तयारीच्या अनुषंगानं आज आम्ही बैठक घेतली आणि हा राज्यव्यापी कार्यक्रम असल्यामुळे भव्य दिव्य व्हावा म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांच्यासोबत, आमच्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत, पालखीसोबत चर्चा करून एक भव्य दिव्य कार्यक्रम व्हावा अशा पद्धतीने. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.